उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शास्त्रज्ञाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा समोर आलाय। हत्येमागील कारण जाणून सगळेच चक्रावून गेले। आईनं मुलाला शाळेत जाण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यानं रागाच्या भरात आईला धक्काबुक्की केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली। मात्र मुलानं आईला दवाखान्यात नेलं नाही तर कुणालाही न सांगता शांतपणे शाळेत गेला। याच दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यानं आईचा मृत्यू झाला। मुलगा शाळेतून परतल्यावर आईचा मृतदेह पाहून अस्वस्थ झाला, पण तरीही त्यानं याबाबत कोणालाही माहिती दिली नाही। 6 दिवस तो आईच्या मृतदेहासोबत घरातच राहिला। दुसरीकडे शास्त्रज्ञ 6 दिवसानंतर आपल्या घरी पोहोचला। मृतदेह असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत होती। दरवाजा उघडला तेव्हा पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला। चौकशी केली असता मुलानं वडिलांसह पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मुलानं आपला गुन्हा कबूल केला। त्यानं आपल्या आईला कसं ढकललं आणि त्यानंतर तिचं डोकं भिंतीवर आदळलं हे सांगितलं। मुलगा हा 12वीत शिकत आहे। सुरुवातीला पडल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचं मुलानं पोलिसांना आणि वडिलांना सांगितलं। मात्र शवविच्छेदन रिपोर्ट पोलिसांना मिळताच मृत्यू 6 दिवसांपूर्वी झाल्याचं निष्पन्न झालं। शरीरावर जखमा आणि काही खुणा होत्या। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता मुलानं संपूर्ण हकीकत सांगितली। असं सांगितलं जात आहे की आई अनेकदा आपल्या मुलाला अभ्यासावरून ओरडली होती। तिनं मुलाची शाळेतही तक्रार केली होती, त्यामुळे मुलगा संतापला। याच दरम्यान आईनं सकाळी मुलाला उठवलं आणि पुन्हा शाळेत पाठवलं। त्याचवेळी मुलानं आईला धक्काबुक्की केली, यातच आईचा मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। शिवीगाळ केली आणि तक्रार करण्यासाठी शाळेतही गेली, त्यामुळे मुलगा संतापला। अशा स्थितीत त्याच्या आईनं त्याला सकाळी उठवलं आणि ढकललं, यामुळे त्याच्या आईला जीव गमवावा लागला। आपल्या पत्नीच्या मृत्यूनं आणि आपल्या एकुलत्या एक मुलाच्या कृत्यानं रडत असलेल्या वैज्ञानिक वडिलांची अवस्था देखील खूप वाईट आहे।